लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांना 21 दिवसांचं मार्गदर्शन शिबिर। वेरळ नंबर 1 शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता चाळके यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न। MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 10वी ते 12वी विद्यार्थिनींचा निरोप समारंभ संपन्न। MBA महाविद्यालयात सुरू असलेल्या आंतर महाविद्यालयीन अभिनय कार्यशाळेचा 4 फेब्रुवारी रोजी समारोप। तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत रोटरी स्कूलची श्रेया गायकर प्रथम। सविस्तर वृत्त। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने व्हिजन प्रभाग खेड परिवारातर्फे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा सुलभ व्हावी तसेच मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून 21 दिवसांचं शिबिर कन्याशाळा दस्तुरी आणि भरणा नाका या 3 शाळेमध्ये आयोजित करण्यात आलंय। या शिबिरामध्ये 146 विद्यार्थी असून त्यामध्ये मुलांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी खाऊ वाटप करण्यात येणार आहे। दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी लायन्स क्लबचे सदस्य नईम चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिरातील मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी गटशिक्षण अधिकारी वाईद साहेब, लायन्स क्लबचे प्रांतपाळ डॉक्टर वीरेंद्र चिखले, अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकडे, हेडक्वार्टर्स इंचार्ज रोहन विचारे, माजी अध्यक्ष पंकजभाई शहा, अनिल मोरे उपस्थित होते। रविवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी भरणेनाका येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ नंबर 1 येथील मुख्याध्यापिका नम्रता नरेंद्र चाळके या 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 जानेवारी 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती आणि दयाळ जिल्हा परिषद गटाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा कदम यांनी भेट देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ कदम, बलिराम जोगळे, माजी नगरसेवक सचिन गायकवाड, जामगे शाखा प्रमुख सतीश शिंदे, दिनेश पाष्टे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड शहरातील बजम-ए-इमदादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतंच इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थिनींसाठी निरोप समारंभाचं आयोजन माननीय अहमद कौचाली सरांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं। प्रमुख पाहुण्या म्हणून नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला उपस्थित होत्या। यावेळी संस्था सदस्य अनवर परकार आणि मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर यांनी देखील उपस्थित होत्या। संस्थेच्या ध्वजारोहणानंतर हनीफा मोटलेकरने कुराण पठण तर अरसिन टेटवलकरनं नात ए पाकचं गायन केलं। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। कडवईकर मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं आणि संस्था अध्यक्ष RD खतीब यांचा संदेश वाचून दाखवला। शाळेतर्फे पुष्प देऊन मुलींना शुभेच्छा देण्यात आल्या। विद्यार्थिनींनी शाळा गीत, स्वागत गीत आणि निरोप गीत सादर केल्यानंतर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या। प्रमुख पाहुण्या सौ माधवीताई बुटाला यांनी आपले विचार व्यक्त करताना 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सर्वतोपरी सहकार्याची भावना व्यक्त केली। आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थिनी हफीजा खोत आणि मरियम चौगुले यांनी केलं। सहजीवन शिक्षण संस्था संचलित ICS महाविद्यालय खेड तालुका पत्रकार संघ आणि लिटल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने MBA महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन अभिनय कार्यशाळेची 4 फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे। कार्यशाळेत 50 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले। मार्गदर्शक रघुनाथ कासेकर, संस्था संचालक उत्तम कुमार जैन, लेखक दिग्दर्शक दत्ता सावंत आणि अभिनेते आणि दिग्दर्शक डॉक्टर विजय केंकरे यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केलं।
दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत मार्गदर्शनानंतर समारोप होणार आहे। या प्रसंगी संस्था कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी, संचालक उत्तम कुमार जैन आदी उपस्थित राहणार आहेत। दिनांक 12 जानेवारी रोजी मौजे चाकाळे कोळकेवाडीतर्फे कालकथित शंकर भिकाजी मोहिते यांच्या स्मरणार्थ श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल या ठिकाणी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सदरच्या स्पर्धेत रोटरी स्कूलच्या इयत्ता 8वीतील श्रेया सूरज गायकर हिने प्रथम क्रमांक पटकावला। सदरच्या निबंध स्पर्धेसाठी खेडमधल्या 11 शाळांमधील एकूण 231 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यामध्ये रोटरी स्कूलच्या श्रेयानं शाळेतील शिपाई या विषयावर निबंध लिहून छोट्या गटात प्रथम क्रमांकाला गवसणी घातली। तिला प्रशस्तीपत्र, पुस्तक आणि रोख रक्कम 2500 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे। श्रेयाला मराठी विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी श्रेयाचं कौतुक केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खेड येथील कार्यालयात करोना काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आले असता खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका गीता बहनजी यांनी त्यांना ईश्वरीय संदेश दिला। या प्रसंगी खासदार सुनीलजी तटकरे, माजी आमदार संजयराव कदम, बाबाजीराव जाधव, सत्तू कदम, अजय बिरवटकर, जलालभाई राजपूरकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत असताना गीता बहनजींनी या आठवणींना उजाळा दिला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीची जाहीर सभा पार पडली। यावेळी गृहराज्यमंत्री नामदार योगीदादा कदम यांनी उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केलं। शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदयजी सामंत, शिवसेना, भाजप, आरपीआयचे प्रमुख नेते, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व अधिकृत उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। खेड तालुक्यातील लोटे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत असलेले अविनाश आमरे यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर जोर देत प्रचारात मुसंडी मारली। गेल्या काही वर्षापासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने राजकीय व्यूहरचनेची त्यांना चांगलीच माहिती असल्यामुळे विरोधी उमेदवारांना चांगली टक्कर ते देतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। चिरणी गावचे सुपुत्र असलेले अविनाश आमरे लोटे पंचायत समिती गणातून भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत। त्यापूर्वी त्यांनी चिरणी गावचे उपसरपंच सदस्यपद भूषवलं आहे। आमरे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव असल्याने विजयाच्या दृष्टीनं ते बांधणी करत आहेत। यात ते यशस्वी होतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेद्वारे यूपीएससी परीक्षा आणि एसएसपी मुलाखतीने 7 गावातील बिजगर गावचे सैन्य दलातून सेवानिवृत्त कॅप्टन राजाराम भोसले यांचे नातू आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील एक मनमिळावू अभ्यासू व्यक्तिमत्व सचिन भोसले यांचे चिरंजीव सुजल सचिन भोसले यांची नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे ऑफिसरपदी निवड झाली। याबद्दल खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका नीता आमरे आणि राजू आमरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खेड शहरातील हार्डिक एन्क्लेव्ह बिल्डिंग महाड नाका येथे निशा जाधव यांच्या एनजे क्लोथिंग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा 1 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाला। यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम यांनी उपस्थित राहून नूतन व्यवसायाबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्यांच्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ कदम, जामगे शाखा प्रमुख सतीश शिंदे, प्रथमेश दरेकर, दिनेश पाष्टे, श्वेता सुनील दरेकर आणि साहिल बुटाला उपस्थित होते।
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 निमित्त दापोली तालुक्यातील पालघर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विसापूर, मुणगेज, इक्बाल नगर, शिरसोली, शिरसेश्वर, भावेवाडी, टांगर, खेरडी या गावांना नामदार योगेशदादा कदम यांनी भेट दिली। यावेळी गावातील विकास कामे, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, रस्ते, सुशोभीकरण यावर ग्रामस्थांशी योगेशदादा कदम यांनी सविस्तर संवाद साधला। तसेच येत्या 7 फेब्रुवारीला धनुष्यबाण समोरील बटन दाबून पालघर जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी शेडगे, पालघर पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र फणसे, खेरडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुचिता महाडिक यांना विजयी करण्याचं आवाहन योगेशदादांनी केलं। जेसी फेस्टिवल 2026 चं उद्घाटन 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई गुटाला, लक्ष्मी इंडस्ट्रीजचे प्रमुख भागीदार विलासभाई गुटाला उपस्थित राहणार आहेत। यावर्षी फेस्टिवलची जागा बदलण्यात आली असून एम.आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाठीमागील नगरपालिकेच्या मैदानावर हे फेस्टिवल होणार आहे। नेहमीच्या जागेवर खेड बस स्थानकाचं काम चालू असल्याने तेथे हा कार्यक्रम होणार नाही। नवी जागा पूर्वीच्या जागेपेक्षा मोठी असून खेडच्या नागरिकांनी या फेस्टिवलचा नेहमीप्रमाणे आनंद घ्यावा असं आवाहन खेड जेसीआयचे अध्यक्ष अमित नामुष्टे, कार्यक्रम प्रमुख जावेद कौचाली, सचिव मधुर पेठे यांनी केले। या फेस्टिवलमध्ये सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड, सूरनवा ध्यासनवा मधील गायिका मधुरा कुंभार, ईशानी पाटणकर, मन धावतया फेम गायिका राधिका भिडे यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। फेस्टिवल प्रेमींनी आवर्जून फेस्टिवलला भेट द्यावी असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबायची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।